नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये एक रिसेंट बातमी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय। त्यामध्ये कालच किंवा आज सकाळीच एका व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं होतं की के.जे. सुमैया मेडिकल कॉलेज सायन मुंबई, बी.के.एल. वालावलकर मेडिकल कॉलेज सावर्डे, त्याला डेरवन असं म्हणतो किंवा चिपळूण असं देखील म्हणतो, त्याचबरोबर SMBT नंदी हिल्स जे कॉलेज आहे जे नाशिकमधले असलेलं, हे MBBS कॉलेजेस डीमसाठी अप्लाय केलेलं आहे। पण त्यातील सगळ्यांना यावर्षी येईल असं मला वाटत नव्हतं, परंतु 4 तारखेला एक कार्यक्रम ठेवला आहे। त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की बी.के.एल. वालावलकर म्हणजे विठ्ठलराव जोशी विद्यापीठ अशा नावानं हे कॉलेज येणार आहे। तर या विद्यापीठाचं हे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्जन होताना दिसतंय। बी.के.एल. वालावलकर मेडिकल कॉलेज हे खाजगी किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज होतं, त्याचं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सहभाग ह्या वर्षीपासून होणार आहे आणि MCC काउन्सिलिंगमध्ये त्याचं नाव येणार आहे। गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं मल्लारेड्डी फॉर वुमन आणि को एज्युकेशनसाठीचं जे 2 कॉलेजेस जे 11,55,000ची फीज डायरेक्ट 20 लाख, 21 लाख आणि 21.5 लाख अशी फीज होत गेली, त्या पद्धतीनं बी.के.एल. वालावलकर मेडिकल कॉलेज प्रायव्हेट कॉलेजमध्ये आता त्या ठिकाणी 11.5 लाख रुपये फीज आहे, ते आपल्याला 20 लाखावरती जाण्याची शक्यता आहे। वास्तविक पाहता सीट वाढून येतील का, कट ऑफ कमी येईल का, या संदर्भातला विद्यार्थ्यामध्ये जो काही डोळे लावून असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दुःखद बातमी म्हणता येते। दुःखद या दृष्टिकोनातून की सीट्स कमी झाले, 150 सीट्स कमी झाले म्हणजे कट ऑफ आणखी थोडासा परिणाम ह्याच्यावरती होणार आहे। ही खात्रीलायक बातमी आहे। कदाचित ही माझी बातमी खोटी ठरावी आणि प्रायव्हेटमध्ये राहावं आणि विद्यार्थ्यांना आणखी सीट्स उपलब्ध व्हावे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं, परंतु खात्रीलायक बातमी अशी आहे की 100% विद्यार्थी आणि पालकांना बी.के.एल. वालावलकर मेडिकल कॉलेज डेरवन किंबहुना त्याला चिपळूण असं म्हणतो, हे प्रायव्हेटमधून डीम्ड कॉलेजमध्ये गेलेलं आहे, सहभागी झालेलं आहे। त्यामुळं याची फीज वाढेल आणि महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आपल्या सर्वांना कमी झालेले आहेत, त्यामुळे सीट कमी होतील, त्यामुळं कट ऑफवरती जाईल आणि विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे कमी फीजमध्ये किंवा आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला ॲडमिशन मिळून जे काही स्कॉलरशिपमधून ॲडमिशन होण्याचं स्वप्न थोडं भंगणार आहे। परंतु ही बातमी तुमच्यापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। कदाचित SMBTचा सुद्धा उद्या 2-4 दिवसात निर्णय येऊ शकतो। हे 2 कॉलेज आपल्याला डीममध्ये जाण्याची शक्यता वाटत आहे। सध्याची एक खात्रीलायक बातमी तुमच्यासमोर आणली। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर समजा आपल्या चॅनलमध्येच त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकता। जय हिंद।